नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव सर महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये इयत्ता 9वीतील सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी इंग्रजी पुस्तकातील 1.2 द फन दे हॅड या टॉपिकवरती सुरुवातीला असणारे वॉर्मिंग अपच्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटी पाहूया की ज्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चिटचॅट ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची असते। डायलॉग रायटिंगमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात। चला तर या ठिकाणी आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर पाहूया। फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? शाळेबद्दल तुम्हाला जास्त काय आवडते? आन्सर, माय स्कूल्स प्लेग्राउंड इज सो बिग दॅट्स आय लाईक। नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक स्कूल इज फन? आन्सर, ऑफ कोर्स स्कूल इज fun. Next question number 3, which is the part you don't like? शाळेचा कोणता भाग तुम्हाला आवडत नाही? Answer, punishment of teacher, that thing I don't like about my school. And the last question, how often should the teacher give you a test? Answer, I think never. Teacher should not give test. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता किंवा याहीपेक्षा तुम्ही वेगळ्या पद्धतीची उत्तरे लिहू शकता। ठीक आहे, चला तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया। तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया। क्लासिफाय, वर्गीकरण, लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द ॲप्रोप्रिएट कॉलम और कॉलम्स। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये 3 कॉलम आहेत। फर्स्ट कॉलममध्ये एन्शियंट, सेकंड कॉलममध्ये मॉडर्न अँड थर्ड कॉलममध्ये फ्युचरिस्टिक। तर त्या टेबलखाली काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सचं वर्गीकरण आपल्याला वरील दिलेल्या टेबलमध्ये करायचं आहे। कसं करायचं आहे तर एन्शियंट म्हणजे प्राचीन वस्तू किंवा प्राचीन गोष्टी, मॉडर्न आधुनिक आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात, म्हणजे प्राचीन काळामध्ये वापरण्यात येणाऱ्या गोष्टी वस्तू, आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक काळामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू, आणि फ्युचरिस्टिक म्हणजेच भविष्यात वापरणाऱ्या वस्तू, असं वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे। ठीक आहे, चला तर या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत आणि बाकीचे वर्ड्स तुम्ही त्या ठिकाणी योग्य त्या कॉलममध्ये लिहायचे आहेत। त्यामध्ये एन्शियंट म्हणजेच प्राचीन वस्तूमध्ये आपण ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स हे लिहिणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑडिओ व्हिडिओ कॅसेटचा वापर आता केला जात नाही, म्हणून ते एन्शियंटमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करणार आहोत। नेक्स्ट आहे मॉडर्न। मॉडर्नमध्ये आपण कॉम्प्युटरचा वापर करणार आहोत। कॉम्प्युटर या शब्दाचा वापर मॉडर्नमध्ये करणार आहोत, कारण मॉडर्नमध्ये आधुनिक युगामध्ये कॉम्प्युटरचा वापर केला जातो। आणि फ्युचरिस्टिकमध्ये आपण फ्लाइंग कार्सचं वर्गीकरण करणार आहोत। फ्लाइंग कार्स, उडणाऱ्या कार, ठीक आहे, उडणाऱ्या गाड्या यांचा उल्लेख आपण फ्युचरिस्टिकमध्ये करणार आहोत। अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे। ठीक आहे, हे बाकीचे वर्ड्स तुम्ही ज्या त्या कॉलममध्ये फिलअप करायचे आहेत। ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया। लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेइंग देम प्रॉपरली युअरसेल्फ। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या शब्दांचा उच्चार कसा होतो तो व्यवस्थित तुम्ही ऐकायचा आहे। अँड प्रॅक्टिस सेइंग देम प्रॉपरली युअरसेल्फ, आणि तुम्ही या शब्दांचा उच्चार कसा होतो याची प्रॅक्टिस करायची आहे। ठीक आहे, तर बघा फर्स्ट वर्ड ग्रँडफादर, ग्रँडफादर। नेक्स्ट जिओग्राफी, जिओग्राफी। सॅटिस्फॅक्टरी, सॅटिस्फॅक्टरी। नेक्स्ट वर्ड सुपेरियर, सुपेरियर। नेक्स्ट वर्ड प्रोनाउन्सिंग, प्रोनाउन्सिंग। नेक्स्ट वर्ड बेटचा, बेटचा। अँड द लास्ट वर्ड नॉनचॅलेंटली, नॉनचॅलेंटली। ठीक आहे, अशा प्रकारे या शब्दांचा उच्चार तुम्हाला करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इंग्रजी पुस्तकातील 1.2 जो टॉपिक आहे द फन दे हॅड यामधील वॉर्मिंग अपमधील ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत आणि या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला समजलेल्या असतील। ठीक आहे।